आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान। वाशी तालुक्यामधल्या घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी। घरांचं नुकसान, अनेक जनावरांचा मृत्यू, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना। धाराशिवच्या कळंब खामसवाडीमधील ओढ्यामध्ये 4 चाकी कोसळली। कारमधील एका लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावले, तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामध्ये थार गाडी अडकल्याची घटना। सुदैवानं कार चालकाचा जीव वाचला। खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधील नवीन दहिफळ गावामधली घटना। चिखलामध्ये गाडीतून उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ। माजी मंत्री पद्माकर वळवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये बुलढाण्यामध्ये प्रवेश। वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश।